नमस्कार, आज आपण बनवणार आहे एक डेझर्ट। याचं नाव आहे फ्रूट क्रीम। एकदम क्रीमी, टेस्टी आणि मस्त असं बनतं। तर रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी बनवण्यासाठी अगदी साधी आणि सोपी आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मी इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे। बोल मी 1-2 तास फ्रीज मध्ये ठेवलेला होता। छान थंड झालेला आहे आणि एका प्लेट मध्ये पण थंड पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये ही आपली वाटी ठेवलेली आहे। तर मी इथे घेतलेला आहे आता फ्रेश क्रीमचं एक पॅकेट। जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम असेल ना तर ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे फ्रेश क्रीम घेतली तरी फ्रूट क्रीम एकदम मस्त बनतं। तर पूर्ण पॅकेट घेतलेला आहे। आता आपल्याला ही जी क्रीम आहे त्याला 4 ते 5 मिनिटं व्हिप करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हँड मिक्सरने किंवा विस्करने पण करू शकता। बस आपल्याला ही क्रीम क्वांटिटी मध्ये डबल होईल इतका वेळ व्हिप करायची आहे। तर हे पहा आपली क्रीम क्वांटिटी मध्ये डबल झालेली आहे। फ्रेश क्रीम असल्यामुळे थोडीशी पातळ आहे। जर व्हिपिंग क्रीमने बनवली तर व्हिपिंग क्रीम थोडी जास्त घट्ट बनते। तर आता मी इथे ऍड करत आहे 2 चमचे पिठी साखर। जर तुम्ही व्हिपिंग क्रीम घेतली तर पिठी साखर घालायची गरज नाहीये कारण व्हिपिंग क्रीम ऑलरेडी गोड असते। तर आपली पिठी साखर आणि क्रीम छानपैकी मिक्स झालेली आहे आणि आता आपण ऍड करणार आहे फ्रूट्स। त्यामध्ये मी घेतलेला आहे नाशपती, बनाना, ऍपल आणि ड्रॅगन फ्रूट। तुम्हाला जे फ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही घेऊ शकता। तर आता ही थंड पाण्याची प्लेट मी बाजूला करत आहे आणि बस आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। फ्रूट्स आपल्याला ज्यावेळी फ्रूट क्रीम सर्व करायचे आहे त्याच वेळी टाकायचे आहेत। नाहीतर फ्रूट्स टाकून जर क्रीम अशीच ठेवली तर ती पातळ होऊ शकते कारण फ्रूट्स पाणी सोडायला सुरुवात करतात। तर आपली ही फ्रूट क्रीम सर्व करण्यासाठी तयार आहे। लास्टला मी गार्निशिंगसाठी वरून परत थोडेसे फ्रूट टाकलेले आहेत। तर एकदम साधी अशी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।